मित्रांनो, आपण जेव्हा हॉस्पिटलला ॲडमिट होतो त्यावेळेला जी प्रोसेस असते त्यावेळेला सर्वप्रथम काय केलं जातं की जेव्हा ॲडमिशनच्या वेळेला तुमच्या शिरेमध्ये एक सुई दिली जाते आणि त्या सुईद्वारे काही इंजेक्शन दिली जातात. त्याला आपण व्हेनफ्लो म्हणतो आणि या व्हेनफ्लोमधनं तुम्हाला सलाईन किंवा काही लोक पाणी म्हणतात आणि आम्ही लोक म्हणतो IV फ्लुइड, हे सगळं तुमच्याबरोबर चालू होतं. सर्वप्रथम आपण बघूया की NS म्हणजे नॉर्मल सलाईन. हे नॉर्मल सलाईन आहे, याच्यामध्ये 0.9% सोडियम क्लोराईड असतं आणि बाकीचं 500 ml एक बॉटल असते. दुसरा जो प्रकार आहे त्याला DNS म्हणतात. हे नॉर्मल सलाईन आहे, त्याच्यामध्ये डेक्स्ट्रोज म्हणजे शुगर ॲड करतात. नॉर्मल सलाईन जे असतं ते 0.9% असतंच, त्याच्यामध्ये 5 ग्रॅम डेक्स्ट्रोज ही ॲड केली जाते आणि 500 ml एक बॉटल तयार होते. तिसरा प्रकार जो आहे त्याला रिंगर लॅक्टेट असं म्हणतात. रिंगर लॅक्टेट म्हणजे काय, सोडियम आणि पोटॅशियम या दोघांचा संयोग ह्या पर्टिक्युलर फ्लुईडमध्ये झालेला असतो. त्याच्यामध्ये सोडियम क्लोराईड असतं, त्याच्यामध्ये सोडियम लॅक्टेट असतं, पोटॅशियम क्लोराईड असतं. यानंतरचे जे सोल्युशन्स आहेत किंवा फ्लुईड आहे त्याला डेक्स्ट्रोज म्हणतात. डेक्स्ट्रोज म्हणजे प्लेन शुगर. त्याच्यामध्ये 3 कॉन्सन्ट्रेशन येतात, एक D5, D10 आणि D25. 5वं महत्त्वाचं सोल्युशन आहे ते मॅनिटॉल. मॅनिटॉल हे जे आहे, या मॅनिटॉलचं सोल्युशन जे आहे ते 100 ml बॉटलमध्ये असतं. नमस्कार, संवाद आरोग्याच्या सत्रामध्ये आपलं सहर्ष, सविनय आणि मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपण जेव्हा हॉस्पिटलला ॲडमिट होतो त्यावेळेला जी प्रोसेस असते त्यावेळेला सर्वप्रथम काय केलं जातं की जेव्हा ॲडमिशनच्या वेळेला तुमच्या शिरेमध्ये एक सुई दिली जाते आणि त्या सुईद्वारे काही इंजेक्शन दिली जातात. त्याला आपण व्हेनफ्लो म्हणतो आणि या व्हेनफ्लोमधनं तुम्हाला सलाईन किंवा काही लोक पाणी म्हणतात आणि आम्ही लोक म्हणतो IV फ्लुइड, हे सगळं तुमच्याबरोबर चालू होतं. मग तुमचं ऑपरेशन असो का तुम्ही कुठे पडला असो किंवा तुमचं काही लूज मोशन असो, वॉमिटिंग असो, उलटी जुलाब असो, ताप असो, तरीही ही सलाईन्स जी आहेत ही तुम्हाला कंपल्सरी दिली जातात. आज आपण या सलाईन्सविषयी कुठले कुठले फ्लुइड तुम्हाला दिले जातात आणि कुठल्या कुठल्या कारणासाठी कदाचित ते असू शकतात याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा. सर्वप्रथम आपण बघूया की NS म्हणजे नॉर्मल सलाईन. हे नॉर्मल सलाईन आहे, याच्यामध्ये 0.9% सोडियम क्लोराईड असतं आणि बाकीचं 500 ml एक बॉटल असते. त्याच्यामुळे हे नॉर्मल सलाईन जे आहे, जेव्हा कुठे समजा ब्लड प्रेशर कमी झालं किंवा लूज मोशन, वॉमिटिंग जास्त झाल्या, कधी ॲक्सिडेंटल झालं, तर या सगळ्यामध्ये हे दिलं जातं. आणि नॉर्मल सलाईन आणखीनसुद्धा समजा कोणाची आपल्याला इंजेक्शन तुम्हाला माहिती आहेत, बऱ्याच वेळेला ती पावडर फॉर्ममध्ये येतात. आता ही पावडर फॉर्ममध्ये ती नंतर डायल्यूट केली जातात. तर सिस्टर्स त्या वायल फोडतात आणि त्या वायलमध्ये जे नॉर्मल सलाईन आहे ते टाकतात, त्या पावडरचं डायल्यूशन करतात आणि मग ती तुम्हाला शिरेवाटे दिली जातात. तसेच कुठली जखम जास्त असेल, जास्त डीप असेल आणि ती साफ करायची असेल तर आपण नेहमीच हायड्रोजन पेरॉक्साईडचा वापर करतो. हे हायड्रोजन पेरॉक्साईड टाकल्यानंतर त्यातला जो कचरा आहे तो बाहेर येतो आणि त्याच्यानंतरसुद्धा आपण नॉर्मल सलाईन वापरू शकतो, जेणेकरून ती जखम जी आहे ती क्लीन आणि व्यवस्थित होईल. दुसरा जो प्रकार आहे त्याला DNS म्हणतात. हे नॉर्मल सलाईन आहे, त्याच्यामध्ये डेक्स्ट्रोज म्हणजे शुगर ॲड करतात. नॉर्मल सलाईन जे असतं ते 0.9% असतंच, त्याच्यामध्ये 5 ग्रॅम डेक्स्ट्रोज ही ॲड केली जाते आणि 500 ml एक बॉटल तयार होते. हे तुम्ही कधी देऊ शकता, पुन्हा एकदा समजा ॲक्सिडेंटल असेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहीत नसेल की शुगर कमी आहे का ब्लड प्रेशर कमी आहे, या सगळ्यामध्ये ते दिलं जातं. त्याचप्रमाणे समजा DNS असेल किंवा सोडियम क्लोराईड आणि शुगर असेल, हे तुम्हाला प्रत्येक फीवरच्या पेशंटला दिलं जातं, जेणेकरून त्याचं समजा जे काय शुगर लेवल किंवा बाकीची जी प्रेशर लेवल ही मेंटेन करता येतं.
तसं बघितलं तर हे जे आहे हे डिहायड्रेशनमध्ये होतं. मेनली समजा उलटी जुलाब आला किंवा काय आलं तर शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. आता हे प्रमाण कमी झाल्यानंतर लगेच आपल्याकडे समजा शुगर टेस्ट करायचं किंवा ब्लड प्रेशर टेस्ट करायचं इन्स्ट्रुमेंट नसेल तर सिस्टर्स ज्या आहेत त्या पहिला हे IV लावून देतात. तिसरा प्रकार जो आहे त्याला रिंगर लॅक्टेट असं म्हणतात. रिंगर लॅक्टेट म्हणजे काय, सोडियम आणि पोटॅशियम या दोघांचा संयोग ह्या पर्टिक्युलर फ्लुईडमध्ये झालेला असतो. त्याच्यामध्ये सोडियम क्लोराईड असतं, त्याच्यामध्ये सोडियम लॅक्टेट असतं, पोटॅशियम क्लोराईड असतं. हे सगळं ब्लड प्रेशर खाली झाल्यानंतर म्हणजे हा जवळजवळ मिठाचा जास्त प्रकार आहे. सोडियम क्लोराईड म्हटलं तर मिठच आलं ते. तर हे जे क्षारयुक्त जे पाणी आहे ते नेहमीच हायपोटेन्शनला देतात, डिहायड्रेशनला देतात, त्याप्रमाणे मालन्यूट्रिशनला देतात. मालन्यूट्रिशन म्हणजे कुपोषण, जेव्हा मुलगा एकदम बारीक किडकिडीत होतो, त्याला अन्न वगैरे मिळत नसतं, त्या प्रकारामध्ये देतात. तसेच रिंगर लॅक्टेटचा महत्त्वाचा वापर जो आहे तो बर्न्सच्या इंजुरी म्हणजे एखादं माणूस किंवा एखादी स्त्री भाजली गेली, मग ते 20% असो, 30% असो का 80% बर्न असो, तर त्याला सर्वात पहिलं जे आहे ते RL किंवा रिंगर लॅक्टेट हे सोल्युशन दिलं जातं. मी तुम्हाला म्हटलं की जे रिंगर लॅक्टेट आहे हे BP वाढवण्यासाठी दिलं जातं. ते आम्ही फास्ट देतो. जेव्हा वरचं BP जे आहे ते नॉर्मली 110-120 असायला पाहिजे, ते समजा 70 होतं, 60 होतं, त्यावेळेला रिंगर लॅक्टेट हे आहे ते फास्ट दिलं जातं. म्हणजे अगदी अर्ध्या तासात सुद्धा दिलं जातं, जेणेकरून तो BP वरती आला पाहिजे. यानंतरचे जे सोल्युशन्स आहेत किंवा फ्लुईड आहे त्याला डेक्स्ट्रोज म्हणतात. डेक्स्ट्रोज म्हणजे प्लेन शुगर. त्याच्यामध्ये 3 कॉन्सन्ट्रेशन येतात, एक D5, D10 आणि D25. हे शुगरचं किंवा डेक्स्ट्रोजचं जे फ्लुईडमध्ये लेवल आहे त्यानुसार हे ठरलेलं असतं. 5 ग्रॅम, 10 ग्रॅम किंवा 25 ग्रॅम किंवा 5 ग्रॅम, 10 ग्रॅम किंवा 25%. हे जे आहे हे सोल्युशन आपण दिलं जातं. मेनली आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये काम केलं ना तेव्हा मित्रांनो आम्हाला वाटतं की हे 2 गोष्टी कधी दिल्या जातात. लोक म्हणतात डायबिटीज असेल तर ही शुगर द्यायची नाही. मी म्हणतो डायबिटीज आहे ज्यांना, त्या लोकांनी समजा गोळ्या घेतलेल्या आहेत, इन्शुलिन घेतलेलं आहे, पण त्यांनी प्रॉपरली जेवण घेतलेलं नाही आहे, त्याच्यामुळे शुगरची लेवल कंप्लीट खाली गेली आहे. अशा वेळेला आणखीन दुसरी कंडिशन सांगतो की ज्या वेळेला माणूस जास्त मद्यपान करतो तो त्या मद्यपानाबरोबर काही खात नाही, नुसतं मद्यपान करतो, त्यावेळेला तो माणूसची शुगर जी आहे ती कंप्लीट कमी होते. या दोन्ही प्रकारामध्ये मित्रांनो डायबिटीस खूप औषधं घेतली आणि खाल्लं नाही किंवा अल्कोहोल घेतलं आणि खाल्लं नाही, या दोन्हीमध्ये ही शुगरची लेवल आहे ही 40-50 इथपर्यंत येते. त्यावेळेला आपण 25% ग्लुकोज जे आहे किंवा डेक्स्ट्रोज जे आहे D25 आम्ही असं म्हणतो ते लगेच लावलं जातं. माणूस लगेच तडकन एक 15 ते 20 मिनिटात शुद्धीवर येतो, कारण त्याची शुगर लेवल खाली झालेली असते किंवा त्याची आपल्याला मेंटेन झालेली नसते. लोक म्हणतात की डायबिटीसची औषधं चालू आहेत. हो जरूर, डायबिटीसची औषधं चालू असताना समजा शुगर लेवल आपल्याला करता आली आणि ती 125 आणि ती नॉर्मल रेंजमध्ये असेल तर आपण डेक्स्ट्रोजला हात लावत नाही, डेक्स्ट्रोजला आपण टच करत नाही. 5वं महत्त्वाचं सोल्युशन आहे ते मॅनिटॉल. मॅनिटॉल हे जे आहे या मॅनिटॉलचं सोल्युशन जे आहे ते 100 ml बॉटलमध्ये असतं आणि हे नेहमी जास्त युरिन होण्यासाठी, पेशंटची युरिन जास्त होण्यासाठी वापरलं जातं. हे कधी असतं, ज्यावेळेला तुमचं हार्ट आहे, ज्यावेळेला तुमचं किडनी आहे, ज्यावेळेला तुमचं लंग्स आहे, याच्यामध्ये सूज येते, त्याच्यामध्ये शरीरामध्ये पायाला सूज येते आणि पाणी भरलं जातं या सगळ्या अवयवांमध्ये, किंवा हेड इंजुरी होते, त्याच्यामध्ये ट्रोमा होतो आणि मग सूज येते. त्यावेळेला ही सूज कमी करण्यासाठी मॅनिटॉलचा वापर केला जातो आणि हे मॅनिटॉल त्यावेळेला दिलं जातं. मित्रांनो आता आपण बघितलं की बरेचसे प्रकार, आपण 5 प्रकारचे फ्लुईड बघितले आणि ते आपण देऊ शकतो. ही फक्त माहिती तुमच्यासाठी आहे. तुमचा जे कोणी फिजिशियन आहे, जे कोणी डॉक्टर आहे, जे कोणी गायनेकोलॉजिस्ट आहेत, सर्जन आहेत, ते जेव्हा तुमच्या पेशंटला ट्रीटमेंट देतात त्या पेशंटच्या वयानुसार, त्या पेशंटच्या वजनानुसार आणि त्या पेशंटच्या वायटल कंडिशननुसार, म्हणजे त्याची शुगर किती आहे, त्याचं प्रेशर किती आहे, त्याची जनरल कंडिशन काय आहे, पेशंट बेशुद्ध आहे का शुद्धीवर आहे, या सगळ्यावर जे काय अवलंबून आहे त्यानुसार हे जे फ्लुईड्स आहेत ते देतात.
कधी RL देतात, कधी RL नंतर DNS देतात, कधी प्लेन डेक्स्ट्रोज देतात. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या डॉक्टरांवर अवलंबून आहेत. तुम्ही स्वतः या वापरण्याचा प्रयत्न करू नका किंवा त्यानुसारच त्यांना ट्रीटमेंट दिली जाते. आज आपण पहिलं आणि हेच जी सोल्युशन आहेत फक्त रिंगर लॅक्टेट आणि मॅनिटॉल ही सोल्युशन समजा सोडली किंवा हे फ्लुईड समजा सोडले तर आपल्याला ह्या 2 ते 3 वेळेला दिवसातून या बॉटल्स आपल्याला लावता येतात. म्हणजे 500 ml असतात, 1000 ml असतात. अशा रीतीने तो डोस ॲडजस्ट केला जातो डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार. ही जी माहिती होती ती तुमच्या लक्षात यावी. बऱ्याचशा वेळेला तुम्ही हॉस्पिटलला ॲडमिट केल्यानंतर काय देत आहेत, कुठलं सलाईन लावलेलं आहे हे तुम्हाला माहीत नसतं. त्यासाठी हा सेशन होता. आज मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.